झी 24 तास एक पाऊल पुढे। तहानलेल्या मनमाड शहराला महिनाभरानंतर पाणी मिळणार होतं। मनमाडला पालखेडमधून काल पाणी सोडण्यात आलं। 75 किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी आज मनमाडकरांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं, पण या पाण्याची पाटोदामध्ये शेतकऱ्यांनी डिझेल पंप लावून चोरी केली। परिणामी मनमाडकरांना पाणी पोहोचवण्याचं सगळं नियोजन कोलमडलंय। गेल्या 1.5 महिना मनमाडमध्ये पाणी आलेलं नाही। अखेर अनेक आंदोलनं झाल्यानंतर पुढे प्रशासनाला जाग आली होती आणि मनमाडसाठी पालखेडमधून पाणी सोडण्यात आलं। पाणी मिळेल या मोठ्या आशेनं मनमाडकर पाण्याची वाट बघत होते, पण निष्काळजीपणा आणि नियोजन शून्यतेमुळे आता मनमाडकरांच्या नशिबी पाण्यासाठीची वणवण कायम राहणार आहे। या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गेल्या महिनाभरापासून तहानलेल्या मनमाडकरांना पाणी देण्यासाठी प्रशासनानं पाणी सोडलं, मात्र ते पाणी रस्त्यातच गहाळ झालंय। त्याची चोरी झाल्यामुळं आता सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत। काय नेमकी घटना घडली, कशा पद्धतीने ही चोरी झाली? रात्रीतून असं झालं की 6 इंचाच्या खाली पातळी निघून गेली आणि रात्री ज्यावेळेस 12 वाजेच्या नंतर 6 इंचाच्या खाली कालव्याची पातळी निघून गेल्यावर इरिगेशनचे एकही अधिकारी फोन उचलायला तयार नाही। काहींनी तर फोन बंद करून ठेवले होते। ते देसाई सारखे इतके जबाबदार अधिकारी त्यांनी तर स्विच ऑफ केला। आमच्या सीओचा म्हणजे मुख्याधिकाऱ्यांचा फोन उचलला नाही। पण हे पाणी कमी कसं आलं, कशामुळे आलं? कुठे रस्त्यात चोरी झाली असं तुम्हाला वाटतं? रस्त्यात भरपूर ठिकाणी आम्ही आता पिंपळगाव तिथे येत होतो, तिथं जवळजवळ 200-250 टँकर पाटाच्या बाजूला डिझेल इंजिन लावून भरत होते हायवेवरती जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असेल तर आम्हाला 90 किलोमीटर पाणी हे पाटाने जाणार आहे। तर त्याचा आपण अंदाज केला पाहिजे की आमच्या पाटापर्यंत ते पाणी पोहोचणारच नाही। जागोजागी असे टँकर्स डिझेल इंजिननी भरताय, मोठ्या प्रमाणात पाणी चोरी चालू आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन आहे। मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, अशी परिस्थिती आता एकूणच मनमाडकरांची होणार आहे। आणि हे पाणी आता न मिळाल्यामुळे येणारे 3 महिने कसे काढायचे हा प्रश्न मनमाडकरांसमोर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।